सर्वात आधी मी 3 बटाटे घेतले आहेत. त्याची साल काढून घेतली आहे. आता आपल्याला हे किसून घ्यायचे आहे. आता आपण किसून घेऊया. अशा तऱ्हेने मी बटाटे किसून घेतले आहेत. आता आपल्याला याचं स्टार्च काढून घ्यायचं आहे. सर्व पद्धतीने मी बटाट्याचा किस हा 2 ते 3 पाण्याने धुतला आहे. त्याचा सर्व स्टार्च काढून घेतले आहे. आता आपण हे कपड्यामध्ये टाकून पूर्ण त्याचं पाणी काढून घेऊया. अशा तऱ्हेने आपल्याला याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे. पूर्ण ड्राय करायचं आहे याला. अशा तऱ्हेने आपल्याला पूर्ण किस एकदम ड्राय करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण तो बाउल मध्ये ट्रान्सफर करूया. दहा 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी. त्यानंतर एक आल्याचा तुकडा आपल्याला हे कुटून घ्यायचे आहे. तुम्ही मिक्सर मधून त्याची पेस्ट पण करू शकता, पण मी कुटून घेते. या किस मध्ये आलं आणि लसणाचं पेस्ट टाकतो आहोत. त्यानंतर यामध्ये मी कापलेला बारीक कढीपत्ता ऍड करते आहे. 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर मी थोडी मिरीपूड ऍड करते आहे. थोडी जिऱ्याची पावडर आणि थोडी धना पावडर ऍड करते आहे. त्यानंतर चवीप्रमाणे थोडं साधं मीठ टाकते आहे. त्यानंतर थोडं काळं मीठ ऍड करणार आहोत. आपल्या पकोड्यांना बाइंडिंग साठी मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ऍड करते आहे. त्यानंतर 2 चमचे मी तांदळाचे पीठ ऍड करते. छान कलर येण्यासाठी मी बेडगी मिरचीची पावडर थोडी ऍड केली आहे. आता आपण हे छानपैकी मिक्स करूया. आपल्याला हे मिश्रण न पाणी ऍड करता मिक्स करायचे आहे, चांगले दाबून दाबून.
सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण जरी ड्राय वाटत असले तरी थोड्या वेळात ते असं ओलं होतं, त्यामुळे पाणी नाही टाकायचंय आपल्याला याच्यात. आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. आपण बॉल्स बनवून घेतले आहेत. आता आपण हे फ्राय करणार आहोत. तेल हे गरम झालेलं आहे. आता आपण हे फ्राय करूया. अशा पद्धतीने आपल्याला हे बॉल्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता आपण तडका देणार आहोत. त्यासाठी मी पॅन मध्ये एक चमचा तेल घेतला आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आपल्याला. तर 1 हिरवी मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला यात एक छोटा कांदा, एक वाटी दही घेतले आहे मी. यामध्ये आता आपण थोडी लाल मिरची पावडर टाकणार आहोत, काळी मिर पावडर, जिरा पावडर, धना पावडर, थोडं काळं मीठ ऍड करणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर ऍड करणार आहोत. आपण मिक्स करायचे आहे छान. आता आपण हे मिश्रण यामध्ये ऍड करणार आहोत. पाहू शकता तुम्ही आपल्या तडक्याला छान कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये ते बॉल्स मिक्स करणार आहोत. आता आपण हे बॉल्स यामध्ये ऍड करतो आहोत. पाच मिनिटांसाठी आपण हे फ्राय करणार आहोत. आता आपण यात थोडी कोथिंबीर ऍड करतो आहोत. आपली पोटॅटो 65 ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी युनिक अशी. अशा तऱ्हेने मी आज पोटॅटो 65 रेसिपी बनवली आहे. तर ही कुठलाही चायनीज सॉस न वापरता घरगुती साहित्यात मी बनवली आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि संध्याकाळी काही स्नॅक बनवायचा असेल तर तुम्ही हे बनवू शकता. खूप छान होते. व्हिडिओ स्किप न होता पूर्ण बघा. मला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.